जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण नार्कोटिक ड्रग्स, सायकोट्रॉपिक सबस्टन्स, कंट्रोल सबस्टन्सबद्दल माहिती घेणार आहोत. आता आपण या कायद्याची व्याख्या पाहू. उदाहरणार्थ, जेव्हा आपण त्याच्या व्याख्या विभागाकडे पाहतो, तर तुम्ही अंमली पदार्थांची व्याख्या घेतली, तर सामान्य व्याख्या या कायद्यात दिलेल्या व्याख्यापेक्षा वेगळी असते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण सायकोट्रॉपिक पदार्थांची व्याख्या पाहतो, तेव्हा त्याची सामान्य व्याख्या देखील या कायद्यात दिलेल्या व्याख्यापेक्षा वेगळी असते. आता आपण या कायद्यात आढळणाऱ्या 3 महत्त्वाच्या शब्दांबद्दल बोलूया. इथे या कायद्यात तुम्हाला आढळणारे वर्गीकरण समजून घ्या. हा कायदा कोणत्या गोष्टींशी संबंधित आहे, कोणत्या गोष्टी थांबवू इच्छितो आणि नार्कोटिक ड्रग्ज म्हणजे काय, सायकोट्रॉपिक पदार्थ कोणते आहेत, नियंत्रित पदार्थ कोणते आहेत, याबद्दल आपण थोडे बोलूया. तर तुम्हाला या 3 प्रमुख वर्गीकरण आढळतील: नार्कोटिक ड्रग्ज, सायकोट्रॉपिक सबस्टन्स आणि तिसरे म्हणजे कंट्रोल सबस्टन्स. आपण 3 भागात अभ्यास करू. ते या 3 गोष्टींबद्दल आहे. यातील तिसरा भाग कंट्रोल सबस्टन्स मूळ कायद्यात नव्हता. कायद्यात त्याचा समाविष्ट नंतर करण्यात आला. आपण 1985च्या कायद्यातील 1961, 1971च्या करारांना लागू केले. तर 1985पर्यंत फक्त 2च गोष्टी होत्या: नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स. नंतर जोडलेला तिसरा भाग कंट्रोल सबस्टन्सबद्दल बोलतो. कायद्याकडे येण्यापूर्वी त्यांचे समानार्थी शब्द काय आहेत, अंमली पदार्थ काय आहेत, सायकोट्रॉपिक पदार्थ काय आहेत आणि कंट्रोल सबस्टन्स काय आहेत, याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. म्हणून कायद्यातील व्याख्या जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला आधीच सांगितले आहे की अंमली पदार्थांची मूलभूत व्याख्या कायद्यात सापडणाऱ्या मूलभूत व्याख्यापेक्षा वेगळी आहे. जर तुम्हाला औषध उद्योगात अंमली पदार्थ म्हणजे काय याचा रसायनशास्त्रात जाऊन अर्थ जाणून घ्यायचा असेल, तर त्याची सामान्य व्याख्या या कायद्यात दिलेल्या व्याख्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्याचप्रमाणे सायकोट्रॉपिक पदार्थांची व्याख्या देखील खूप वेगळी आहे. तर प्रथम आपण नार्कोटिक ड्रगची सामान्य व्याख्या जाणून घेऊया. नार्कोटिक हा शब्द नार्कोपासून बनलेला आहे. नार्को हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा सामान्य अर्थ झोप आहे. ग्रीकमध्ये आपण झोपेसाठी नार्को हा शब्द वापरतो. अंमली पदार्थाची सामान्य व्याख्या अशी आहे की कोणताही पदार्थ जो झोप आणतो आणि आपल्याला वेदनांपासून मुक्त करतो. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की जे पदार्थ आपल्याला झोप आणतात आणि वेदनांपासून आराम देतात त्यांना अंमली पदार्थ म्हणतात. ही अंमली पदार्थांची सामान्य व्याख्या आहे. परंतु जेव्हा आपण कायद्यातील अंमली पदार्थाची व्याख्या पाहतो, तेव्हा ती या मूलभूत व्याख्यापेक्षा खूप वेगळी असते. ती ही कल्पना व्यक्त करत नाही, त्यात काही विशेष गोष्टींचा उल्लेख आहे. जर तुम्ही या घटकांबद्दल बोललात, तर आपण या घटकांना अंमली पदार्थ म्हणून विचारात घेऊ. तुम्ही व्याख्या विभागाच्या कलम 2 मध्ये जाऊ शकता. कलम 2 मधील व्याख्या विभाग अंमली पदार्थाची व्याख्या तुम्ही वाचू शकता. हे तुम्हाला कलम 2 उपकलम 14 देईल. तिथे तुम्हाला अंमली पदार्थाची व्याख्या मिळेल. सामान्य व्याख्या: झोप आणणारे आणि वेदनांपासून आराम देणारे कोणतेही उत्पादन म्हणजे अंमली पदार्थ. पण जेव्हा कायद्याच्या व्याख्याचा विचार केला जातो, तेव्हा कायदा या सामान्य व्याख्यापेक्षा वेगळी व्याख्या का देतो? कारण आपला कायदा 1961 आणि 1971च्या अधिवेशनानुसार बनवण्यात आला आहे. म्हणून त्या अधिवेशनात दिलेली अंमली पदार्थाची व्याख्या जशी आहे तशीच आपण ती येथेही लागू केली आहे. तर 1985च्या कायद्याच्या दुसऱ्या कलमात कलम 2 उपकलम 14 मध्ये दिलेल्या अंमली पदार्थांच्या व्याख्यात असे म्हटले आहे की कोका पाने म्हणजे कोका लीफ ज्याला आपण म्हणतो, हे पहिले अंमली पदार्थ आहे. दुसरे म्हणजे कॅनॅबिस म्हणजे गांजा आणि तिसरे म्हणजे अफू खसखसचा पेंढा किंवा ओपियम पॉपी स्ट्रॉ ज्याला आपण म्हणतो. आणि सर्व उत्पादित औषधे, मॅन्युफॅक्चर्ड ड्रग्ज देखील त्या अंतर्गत समाविष्ट आहेत. जर आपण व्याख्या वाचली तर आपल्याला नार्कोटिक ड्रग्ज कायद्यात उल्लेख केलेल्या 4 गोष्टी आढळतील: कोका पाने, कॅनॅबिस, अफू खसखसचा पेंढा आणि उत्पादित औषधे. याला नार्कोटिक ड्रग्ज म्हणतात. सामान्य व्याख्या काय आहे? जे काही तुम्हाला झोप आणते आणि तुमच्या वेदनांपासून आराम देते ते एक अंमली पदार्थ किंवा मादक औषध आहे. परंतु कायदा ही व्याख्या स्वीकारत नाही. या कायद्याने एक वेगळी व्याख्या दिलेली आहे की ते कोकाच्या पानांना अंमली पदार्थ मानते, ते गांजाला अंमली पदार्थ मानते,
ते अफूला अंमली पदार्थ मानते. आणि चौथे म्हणजे सर्व उत्पादित औषधांना अंमली पदार्थ मानते. युनायटेड नेशन्स ऑफिस ऑफ ड्रग्स अँड क्राईम्सच्या पार्श्वभूमीवर थोडे पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल की असे का होते. त्यांनी अनेक भाषांमध्ये एक शब्दकोश तयार केला आहे आणि त्यात अनेक टर्म्स, संज्ञा परिभाषित केल्या आहेत. मल्टीलिंग्वल डिक्शनरी ऑफ नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अंडर इंटरनॅशनल कंट्रोल. तर युनायटेड नेशन ऑफिस ऑफ ड्रग्ज अँड क्राईम्स यांनी एक शब्दकोश तयार केला आहे ज्यामध्ये आपल्याला अंमली पदार्थाची व्याख्या मिळते. परंतु जेव्हा आपण कायद्याकडे येतो तेव्हा तुम्हाला फक्त 4 गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे की हे अंमली पदार्थ आहे म्हणून. कोका पाने, कॅनॅबिस, अफू खसखसचा पेंडा आणि उत्पादित औषधे आपण त्यांना अंमली पदार्थ म्हणून मानू. दुसरी व्याख्या सायकोट्रॉपिक पदार्थांचा समावेश करते. चला आपण यावर येऊया. कायदा मुळात या दोघांशी संबंधित आहे. नियंत्रित पदार्थ नंतर येतो. तर आता हे सायकोट्रॉपिक पदार्थ काय आहेत त्याची मूळ व्याख्या देखील कायद्यात दिलेल्या व्याख्यापेक्षा वेगळी आहे. सायकोट्रॉपिक पदार्थ हा सायकोसिस आणि ट्रॉपिक या 2 शब्दांपासून बनलेला आहे. सायकोसिस म्हणजे मानसिक किंवा व्यक्तिमत्व विकार आणि ट्रॉपिक म्हणजे कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, आणि मकरवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन दरम्यान येणारा भौगोलिक प्रदेश. जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या पृथ्वीगोलाकडे पाहता तेव्हा तुम्हाला पृथ्वीगोलात 2 ध्रुव आढळतील, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. पृथ्वीच्या उत्तरेकडील भाग जिथे सूर्याची किरणे सर्वात जास्त पडतात त्याला कर्कवृत्त किंवा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतात, आणि ज्या दक्षिणेकडील भागात सर्वात अधिक सूर्यकिरण मिळतात त्याला मकरवृत्त किंवा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणतात. तर यामध्ये वापरला जाणारा ट्रॉपिक हा शब्द सायकोट्रॉपिकमध्ये उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांच्यामधील या क्षेत्राबद्दल आहे. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांच्यामधील पृथ्वीचा तो भाग जिथे सूर्याची किरणे सर्वात जास्त पडतात आणि त्या प्रदेशात वाढणारी वनस्पती जी लोकांच्या मानसिक सुव्यवस्थेला बिघडवते, मानसिक स्थिती अव्यवस्थित करते, त्यालाच आपण सायकोट्रॉपिक पदार्थ म्हणतो. तर ही त्याची सामान्य व्याख्या आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर तुम्हाला कळेल की उष्णकटिबंधीय क्षेत्राला किंवा ट्रॉपिक याला टॉरिड झोन्स देखील म्हणतात. तर जेव्हा तुम्ही उष्णकटिबंधीय क्षेत्र किंवा ट्रॉपिक म्हणजे काय ते पाहता तेव्हा तो एक विशेष प्रदेश आहे जो पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागांमधील भाग आहे जिथे सूर्यकिरण सर्वात जास्त पडतात. आपण एका विशिष्ट प्रदेशाबद्दल आणि त्या विशिष्ट प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पतींबद्दल बोलत आहोत, आणि त्या वनस्पतींचे स्वरूप असे आहे की ते तुमच्या केंद्रीय मज्जासंस्थेवर किंवा सेंट्रल नर्वस सिस्टम ज्याला आपण म्हणू परिणाम करतात. आपण त्या वनस्पतींना सायकोट्रॉपिक सबस्टन्स म्हणतो. ही त्याची सामान्य व्याख्या आहे. सायकोट्रॉपिक सबस्टन्सचा मूळ अर्थ असा आहे की त्यात तुमची मानसिक रसायन बदलण्याची क्षमता आहे. कोणताही पदार्थ जो तुमची मानसिक रसायन बदलू शकतो, तुमचा मूड बदलू शकतो, तुमची योग्यता बदलू शकतो, तुमची झोप बदलू शकतो, तुमचे जैविक घड्याळ बदलू शकतो, त्याला आपण सायकोट्रॉपिक सबस्टन्स म्हणू शकतो. जर तुम्ही सायकोट्रॉपिक हा शब्द 2 भागात वाचला तर पहिला भाग मानसिक किंवा व्यक्तिमत्व विकार म्हणतो आणि दुसरा भाग एका प्रदेशाबद्दल बोलतो, उष्णकटिबंधीय. म्हणजे तो एका प्रदेशाबद्दल बोलतो, उष्णकटिबंधीय क्षेत्र. त्या उष्णकटिबंधीय क्षेत्रात वाढणाऱ्या वनस्पतींबद्दल, आणि त्या वनस्पतींमध्ये अशी क्षमता असते की ते तुमचे मानसिक रसायनशास्त्र बदलू शकतात. आपण त्याला सायकोट्रॉपिक पदार्थ म्हणतो. ही सायकोट्रॉपिक पदार्थाची सामान्य व्याख्या आहे. पण जेव्हा आपण कायद्याकडे येतो, NDPS कायदा तो सायकोट्रॉपिक पदार्थांचा या व्याख्यापेक्षा वेगळी व्याख्या देतो. कलम 2 उपकलम 23 पहा. तिथे तुम्हाला सायकोट्रॉपिक पदार्थांची व्याख्या मिळेल. म्हणून तुम्हाला या सायकोट्रॉपिक पदार्थांच्या व्याख्यात अनेक गोष्टी सापडतील. त्यातील खालील गोष्टींचा समावेश आहे: कोणताही नैसर्गिक पदार्थ नॅचरल सबस्टन्स, कोणताही कृत्रिम पदार्थ सिंथेटिक सबस्टन्स, कोणताही नैसर्गिक पदार्थ किंवा वस्तू नॅचरल सबस्टन्स ऑर मटेरियल, किंवा अशा नैसर्गिक पदार्थांचे किंवा वस्तूचे मीठ सॉल्ट्स किंवा त्याची तयारी प्रिपरेशन. जेव्हा आपण उत्पादनाबद्दल वाचू तेव्हा तयारी हा शब्द असेल. अशा पदार्थांची किंवा वस्तूंची कोणतीही तयारी. तर 5 विभागांमध्ये तुम्ही असे म्हणू शकता की मनोप्रभावी पदार्थांचे वर्णन केले आहे. कोणताही नैसर्गिक पदार्थ, कोणताही कृत्रिम पदार्थ,
कोणताही नैसर्गिक पदार्थ किंवा वस्तू किंवा अशा नैसर्गिक पदार्थांचे किंवा वस्तूचे मीठ किंवा तयारी. तर 5 विभागांमध्ये तुम्हाला मनोप्रभावी पदार्थांबद्दल सांगितले आहे. या कायद्यात एक अनुसूची शेड्यूल आहे ज्यामध्ये त्यांना मनोप्रभावी करणारे पदार्थ म्हणून सूचीबद्ध केले आहे. प्रथम 5वा विभाग तुम्हाला वर्ग सांगतो आणि असे म्हटले आहे की जर हे वर्ग यादीत घोषित केले गेले असतील तर तुमच्या कायद्यामागील अनुसूचीमध्ये सायकोट्रॉपिक्स म्हणून घोषित केले गेले असेल तर हे तुमचे सायकोट्रॉपिक सबस्टन्स आहे. आता उष्णकटिबंधीय क्षेत्रात वाढणाऱ्या वनस्पतींबद्दल विसरून जा. असे म्हटले जाते की सिंथेटिक सबस्टन्स तसेच नॅचरल सबस्टन्स देखील असतात. दोन्ही शब्द वापरले गेले आहेत. सामान्य व्याख्या जी आपण उष्णकटिबंधीय क्षेत्रात वाढणाऱ्या वनस्पतींबद्दल वाचत होतो त्यात केवळ वनस्पतींचा समावेश नाही. जेव्हा कायद्याचा विचार केला जातो तेव्हा ते कायद्यात समाविष्ट केले जाते आणि या आधारावर सायकोट्रॉपिक पदार्थांची व्याख्या गोष्टींना फक्त 2 वर्गांमध्ये विभागते. एक नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या गोष्टींचे विभाजन करते आणि दुसरे कृत्रिम स्वरूपात आढळणाऱ्या गोष्टींचे. म्हणून आपण सामान्य व्याख्येवरून नैसर्गिक गोष्ट समजून घेत आहोत आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या सिंथेटिक केल्या जातात, कृत्रिम प्रक्रियेतून बनवल्या जातात. त्यांना देखील आपण सायकोट्रॉपिक सबस्टन्स म्हणतो. आता यामध्ये बऱ्याचदा वाद निर्माण झाला आहे की तुम्ही म्हणू शकता की आम्हाला माहीत नव्हते. जसे की आता जेव्हा आपण व्याख्या पुढे वाचू तेव्हा आपल्याला दिसेल की या प्रजातीचे वनस्पती आफो आहे, या प्रजातीचे वनस्पती कॅनॅबिस आहे, या प्रजातीचे वनस्पती कोका पाने आहेत असे सांगितले. आता प्रजातींचा अर्थ असा असू शकतो की वनस्पतींच्या अनेक जाती असू शकतात आणि काही वनस्पतींमध्ये कमी मनोप्रभावी पदार्थ असतील तर काहींमध्ये जास्त. तर तुम्ही त्यात जाऊ नये. तुम्ही असा बचाव करू शकत नाही की साहेब आम्हाला माहीत नव्हते की या वनस्पतीमध्ये मनोप्रभावी पदार्थ असतात. तुम्ही असे म्हणू शकत नाही की आम्हाला माहीत नव्हते की या वनस्पतीमध्ये मनोप्रभावी पदार्थ असतात आणि आपण काहीही केलेले नाही. म्हणून जेव्हा तुम्ही व्याख्या वाचता तेव्हा त्यात लिहिलेले असते की जर तुमच्याकडे ते नैसर्गिक स्वरूपात असेल तर तुम्हाला हे माहीत आहे की नाही किंवा तुम्ही ते सिंथेटिक केले आहे की नाही हे महत्त्वाचे नाही, ते देखील याच्यात समाविष्ट आहे. म्हणून व्याख्या व्यापक करण्यासाठी त्यात नैसर्गिक स्वरूप देखील समाविष्ट केले आहे आणि दुसरे म्हणजे व्याख्या व्यापक करण्यासाठी सिंथेटिक स्वरूपसुद्धा समाविष्ट केले आहे. आता आपल्याला आढळणारा तिसरा शब्द म्हणजे तुमचा नियंत्रित पदार्थ, कंट्रोल सबस्टन्स. हा शब्द मूळ कायद्यात नव्हता, तो नंतर आला. नियंत्रित पदार्थ मनोप्रभावी पदार्थ असणे आवश्यक नाही. ते सायकोट्रॉपिक असण्याचीही आवश्यकता नाही. जेव्हा तुम्ही कोकाच्या पानांपासून कोकेन बनवण्याची प्रक्रिया किंवा गांजाच्या वनस्पतीपासून चरस बनवण्याची प्रक्रिया पाहता तेव्हा तुम्हाला दिसेल की ती चरस मिळवण्यासाठी बरीच रसायने वापरली जातात किंवा कोकाच्या पानांपासून कोकेन मिळवण्यासाठी बरीच रसायने वापरली जातात. हे अल्कलॉइड्स बनवण्यासाठी वापरले जाते. तर नियंत्रित पदार्थ फक्त त्याबद्दल बोलतो. हे अशा पदार्थांचा संदर्भ देते जे कायद्याद्वारे नियंत्रित केले जातात. जर कायद्याने त्यांचे नियमन केले असेल तर आपण त्याला नियंत्रित पदार्थ म्हणतो. हे अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थ नसतील. त्यांच्याकडे स्वतः कोणतेही अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थ असणे आवश्यक नाही. जर ते नैसर्गिक पानांपासून सायकोट्रॉपिक पदार्थ मिळविण्यास मदत करत असेल तर त्याला आपण नियंत्रित पदार्थ समजू. जसे की ॲसेटिक अनहायड्रेट सारखे नियंत्रित पदार्थ, ते हेरोईन मिळवण्यासाठी काम करते. जेव्हा आपल्याला आफूपासून हिरोईन मिळते तेव्हा असे म्हणता येईल की ते दरम्यान एक पूर्वसूचक किंवा प्रिकर्सर म्हणून काम करते. म्हणून जेव्हा तुम्ही गोष्टींचे रसायनीकरण करता आणि त्यापासून उत्पादन मिळवता तेव्हा तुम्ही वापरलेले माध्यम नियंत्रित पदार्थ बनते आणि जर कायद्याने ते नियंत्रित पदार्थ घोषित केले तर ते कायद्याअंतर्गत येतो. आता आपण नार्कोटिक ड्रग्स, सायकोट्रॉपिक सबस्टन्स, कंट्रोल सबस्टन्सबद्दल माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या व्याख्यांबद्दल माहिती घेऊ. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.